थेट जाऊयात, रविकांत तुपकर बोलतात। नसतात त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफीत करा आणि 2019च्या अगोदर जे सुटलेले शेतकरी आहेत त्याही शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आज आमचं प्रतिकात्मक प्रश्न असा आहे की जे भरतायत नियमित त्यांना देखील मोबदला देण्यात येणार आहे। अडचण काय आहे? मोबदला देणार नाही, 50,000 रुपये देणार। 50,000 रुपयाची रक्कम फार कमी होते। आमचं म्हणणं आहे कमीत कमी 2 लाख रुपयाचं अनुदान या थकीत शेतकऱ्यांना तुम्ही दिलं, तशा पद्धतीनं रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयाचं अनुदान द्या अशी आमची मागणी आहे। आता आम्ही मंत्रालयाच्या दिशेनं निघालेलो आहे। आमचं म्हणणं एकच आहे की मंत्र्यांचे बंगले लिलाव करा, त्यांच्या शासकीय वाहनात प्रश्न असा येतो की जे नियमित भरता आहेत त्यांना देखील 2 लाख। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।